रवींद्र महाजनी मराठी इंडस्ट्रीमधल्या हँडसम हिरोंपैकी एक. त्यांनी 70 ते 80च्या दशकात झुंज, आराम हराम आहे, मुंबईचा फौजदार, देवता अशा अनेक चित्रपटांनी त्यांना मराठी इंडस्ट्रीमधला एक सुपरस्टार बनविला आणि एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला. पण यांचा मृत्यू मात्र खूपच दुर्दैवी झाला. वयाच्या 77व्या वर्षी पुण्यातल्या तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत ते एकटेच भाडेतत्वावर राहत. त्यांचा मृतदेह त्यांच्याच खोलीत आढळला. त्यांचा मृत्यू 2 ते 3 दिवसांआधी झाला होता. तर आजची गोष्ट आहे रवींद्र महाजनी यांची. रवींद्र महाजनी यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1949ला बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील हनुमंत उर्फ ह. रा. महाजनी हे एक प्रसिद्ध मराठी पत्रकार होते. रवींद्र महाजनी हे 2 वर्षांचे असताना त्यांचा परिवार बेळगावहून मुंबई येथे स्थलांतरित झाले. मुंबईत हनुमंत महाजनी हे लोकसत्ताचे संपादक झाले. रवींद्र महाजनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांनी ठरवलं होतं की मोठे होऊन अभिनेताच बनायचं. शाळा कॉलेजमध्ये असताना ते अनेक नाटकांमध्ये काम करायचे. रवींद्र महाजनी यांनी BA मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्यांना व्हायचं होतं ॲक्टर. पण म्हणतात ना, जीवन जितकं दिसतं तेवढं सोपं नसतं. चढ उतार येतच असतात. रवींद्र महाजनी यांच्या आयुष्यातही असंच झालं. त्यांच्या वडिलांचं निधन झाला आणि घरची संपूर्ण जबाबदारी आली ती रवींद्र महाजनींवर. या कठीण काळात घरची आर्थिक गरज भागवण्यासाठी ते टॅक्सी चालवू लागले. या काळात त्यांचे नातेवाईक आणि समाजमंडळी त्यांना नाव ठेवू लागली की एका लोकसत्ताच्या संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतोय म्हणून. पण म्हणतात ना, कष्ट तोच जाणे जो करे. रवींद्र महाजनी सकाळी टॅक्सी चालवत आणि रात्री आपल्या ॲक्टिंगच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी थिएटर करत. याच दरम्यान 1969ला त्यांना त्यांच्या करिअरमधली पहिली फिल्म मिळाली. ही फिल्म होती 7 हिंदुस्तानी. पण ही पिक्चर बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरली. मात्र ही पिक्चर बिग बी अमिताभ बच्चन यांची डेब्यूट फिल्म म्हणून ओळखली जाते. 1970मध्ये रवींद्र महाजनी यांनी माधवी यांच्याशी प्रेमविवाह केला. या दोघांना 2 अपत्ये आहेत. एक म्हणजे अभिनेता गश्मीर महाजनी आणि मुलगी रश्मी महाजनी. रवींद्र महाजनी यांना करिअरमध्ये एक ब्रेक पाहिजे होता. मधुसूदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून महाजनींना योग्य ती पहिली संधी मिळाली. त्यांनी त्यात साकारलेली मुख्य भूमिका खूप गाजली. नंतर कालेलकर यांनी स्पेशल रवींद्र महाजनींसाठी तो राजहंस 1 हे नाटक लिहून काढले. याच दरम्यान डायरेक्टर आणि प्रोड्युसर व्ही. शांताराम हे झुंज पिक्चर बनवत होते. त्यांनी एकदा तो राजहंस 1 हे नाटक पाहिले आणि झुंज या पिक्चरसाठी रवींद्र महाजनींना साईन केलं. इथून महाजनींनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 1974 मधली झुंज ही पिक्चर सुपरहिट ठरली. या चित्रपटाने त्यांचा 9 वर्षांचा संघर्ष संपवला. झुंज चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश मिळवले आणि महाजनी मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे कलाकार म्हणून उभारून आले. यानंतर महाजनी आराम हराम आहे, लक्ष्मी, लक्ष्मीची पावलं, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार या व इतर चित्रपटात महाजनींनी काम केले आणि आपला एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला. 1975 ते 1990 या काळात रवींद्र महाजनी मराठी चित्रपट सृष्टीतील मोठे कलाकार म्हणून प्रसिद्ध झाले. महाजनींनी बेलभंडार, अपराध मीच केला या मराठी नाटकांचे अनेक प्रयोग देखील केले. 1990मध्ये महाजनींनी काही TV सिरियलमध्ये देखील काम केले. सत्तेसाठी काहीही या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देखील केले. 2015 नंतर त्यांनी काय राव तुम्ही, कॅरी ऑन मराठा, देऊळ बंद, पानिपत या मराठी चित्रपटांतून काही भूमिका देखील केल्या होत्या. मित्रांनो, एवढ्या मोठ्या अभिनेत्याचा मृत्यू मात्र खूपच वाईट झाला. रवींद्र महाजनींना पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि लाखोंची संपत्ती असताना देखील ते पुण्यातल्या तळेगाव दाभाडे येथील एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर मागील 10 वर्षांपासून राहत. 14 जुलै 2023 रोजी महाजनींच्या फ्लॅटमधून वास येऊ लागला. तेव्हा शेजाऱ्यांनी पोलिसांना कॉल केला. पोलिसांनी जेव्हा दार फोडून घराच्या अंदर घुसले तेव्हा त्यांना रवींद्र महाजनी यांची डेड बॉडी दिसली. त्यांचा मृत्यू 2 ते 3 दिवसांपूर्वीच झाला होता.
या घटनेने संपूर्ण मराठी फिल्म इंडस्ट्री आणि सोबतच अख्ख्या महाराष्ट्राला धक्काच बसला. अनेक कलाकारांनी शोकांतिका व्यक्त केली, कारण की एकेकाळचा हँडसम सुपरस्टार आणि त्याचा मृत्यू असं होईल कोणालाही वाटलं नव्हतं. रवींद्र महाजनी हे सदैव लोकांच्या स्मरणात राहतील आणि त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.